अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गुपितांची बिनधास्त मांडणी करणारं बातमीपत्र। कळंब तालुक्यातील तिरझडा पारधी बेड्यावरील घटना, एकाच कुटुंबातील चौघांची हत्या। कळंब तालुक्यातील तिरझडा पारधी बेड्यावर जावयाने एकाच कुटुंबातील चौघांची निर्गुण हत्या केली। पत्नीच्या चारित्र्यावर संशय आल्यानं त्याने खून केलाय। आरोपी गोविंदा पवार या जावयाने त्याची पत्नी, सासू सासरे व 2 मेहुणे यांना वार करून ठार मारले। तो कळंब येथून सासऱ्याला घरी जेवण केल्यानंतर तो पत्नीला घेऊन शेतात मेहुण्यांसाठी जेवणाचा डबा घेऊन गेला। तेथे पत्नी व मेहुणा यांच्यावर हल्ला चढवत ठार मारले। त्यानंतर बेड्यावर दुसरा मेहुणा हा घरी झोपलेला असताना त्याला संपवलं। नंतर शेजारच्याच घरात झोपलेल्या सासू सासऱ्यांवर वार केले। यात सासरा जागीच ठार झाला तर सासू गंभीर जखमी झाली। हत्येनंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठलं। पळून जात असलेल्या आरोपीला तात्काळ अटक करण्यात आली। काल रात्री कळंब शहरामध्ये ग्राम तिरझडा या गावी 4 लोकांचा हत्याकांड झालेला आहे। पारधी बेड्यावरती राहणारा गोविंदा पवार यांनी त्यांच्या 2 साळ्यांना, पत्नीला आणि सासऱ्याला सबलीनं मारून त्यांची हत्या केलेली आहे आणि सासूला एकदम जखमी केलेली आहे। त्यासाठी त्याला रात्रीच अटक केलेली आहे आणि पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। सध्या गावात शांतता आहे। त्यांनी पत्नीच्या संशयावरून म्हणून त्यांनी फिर्यादमध्ये दिलेला आहे। त्या दृष्टीने तपास सुरू आहे पोलिसांचा। सध्या PM वगैरे सुरू आहे सरकारी दवाखान्यामध्ये। तर फिनल वगैरे सगळं झाल्यानंतर पुन्हा डिटेलमध्ये सगळं माहिती घेण्यात येईल आणि त्या ठिकाणी बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। सध्या शांतता आहे। बेधडक निर्भीड बिनधास्त मांडणी करणारा खबऱ्या लाईव्ह।